कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे। धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन, समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी, निवृत्तीनाथांचे चरणी शरण एका जनार्दनी। सद्गुरू विश्वगुरू सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी पायी पालखी सोहळा गेल्या 200 वर्षाच्या आसपास हा पालखी सोहळा सुरू झालेला आहे आणि त्यामध्ये या 3 मुख्य मानाच्या दिंड्या आहेत, बेलापूरकर महाराज, गोसावी महाराज आणि डावरे महाराज। हा जसा पालखी ह्या 3 कुटुंबांना हा पालखी सोहळा सुरू केला आणि सुरुवात करत असताना ही 3च पुढे बेलापूरकर महाराज चालायचे रथाच्या पुढे, पाठीमागं कोणांबेकर म्हणजे डावरे महाराज चालायचे, पूजा अधिकारी म्हणजे गोसावी महाराज पूजा करायचे आणि त्यांची दिंडी रथाच्या जवळ चालायची। अशी 3 घराण्याने ही चालू केलेली परंपरा ही विश्वस्त मंडळ आता 30-35 वर्षापासून विश्वस्त मंडळ कार्यरत झालं। त्या अगोदर हे 3 जे घराणे ह्या 3 घराणेच हा पालखी सोहळा चालित होते आणि तो पालखी सोहळा यावर्षी सर्व विश्वस्त मंडळ, मानकरी आणि सर्व वारकरी यांच्या माध्यमातून गेल्या 20 तारखेला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरीतून प्रस्थान होऊन मजल दर मजल करीत आज नगर मुकामी काल येऊन पोहोचले आहोत। नगरला आल्यानंतर नगरला 2 दिवसाचा मुक्काम असतो आणि तो 2 दिवसाचा मुक्काम याकरता की सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा द्वादशीला समाधी सोहळा असतो आणि तो समाधी सोहळा म्हणजे ज्येष्ठ वद्य द्वादशीला समाधी सोहळा असतो आणि तो समाधी सोहळ्याला सर्व वारकरी त्र्यंबकेश्वरला राहू शकत नाही, तो समाधी सोहळा वारीमध्ये येतो आणि म्हणून वारकऱ्यांना तो समाधी सोहळ्याचा आनंद मिळण्याकरता नगर येथे तो समाधी सोहळा साजरा केला जातो आणि तो समाधी सोहळा सकाळी 10 ते 12 कीर्तन होऊन तो समाधी सोहळा साजरा झाला आणि हा पालखी सोहळा चालत असताना ही जी वैकुंठवासी गंगाधर महाराज डावरे दिंडी समाज ट्रस्ट आहे, ही दिंडी पूर्वी ही सुद्धा म्हणजे हिलाही 20-25 वर्षापूर्वीचं ट्रस्ट केलं, अगोदर हिला ट्रस्ट नव्हतं पण वारकऱ्यांची सुविधा व्हावी, वारकऱ्यांना त्यामध्ये चालता यावं, चांगली सुविधा मिळत असावी म्हणून त्याच्याकरता हे पब्लिक ट्रस्ट केलं। म्हणजे माझी आज ही या सोहळ्यामध्ये 5वी पिढी आहे, गेल्या 5 पिढ्यांपासून ही आमची सेवा आहे आणि त्याचप्रमाणे बेलापूर घराण्याची 30 सेवा, गोसावी घराण्याची 30 सेवा आहे, अशा 5-5, 6-6 पिढ्या आमच्या या सेवेमध्ये झालेल्या आहेत आणि ही ट्रस्ट केल्यानंतर या ट्रस्टमध्ये 5 विश्वस्त घेतले गेले आणि त्या 5 विश्वस्तांच्या माध्यमातून हा दिंडी सोहळा सद्गुरू निवृत्तीनाथांच्या रथामागे नंबर 1ला चालत असतो आणि या सोहळ्यामध्ये चालत असताना या आमच्या ट्रस्टचं जे अध्यक्ष असतील, सचिव असतील, बाकीचे विश्वस्त असतील, दिंडी सोहळा सुरू होण्याच्या अगोदर 1.5 महिना आम्ही मीटिंग घेत असतो। सर्व वारकरी आपल्या काही कार्यकारी मंडळ त्याच्यात नेमलेलं आहे, सर्व कार्यकारी मंडळ, विश्वस्त, अध्यक्ष हे सर्व एकत्र एक मीटिंग घेऊन आपल्याला पुढील प्रवासामध्ये काय काय अडचणी आहेत, कसा करायचा पुढचा प्रवास, त्याचं नियोजन कसं करायचं हे 1 महिनाभर आम्ही अगोदर 1.5 महिना अगोदर त्याची मीटिंग घेऊन ते सर्व त्याची रूपरेषा आखली जाते आणि त्याप्रमाणे हा आमची दिंडी चालते। या दिंडीमध्ये जवळजवळ नाशिक परिसरातील पंचक्रोशीतील 1000च्या आसपास वारकरी सामील होतात आणि सर्वांना त्या सुखसोयी उपलब्ध होण्याकरता आमचे सर्व कार्यकारी मंडळ, विश्वस्त मंडळ सर्व कार्यरत असतं। आम्ही एक रावटे आहेत आमच्या, त्या या माध्यमातून जो वारकऱ्यांना सुविधा दिली आहे त्यामध्ये राहण्याकरता रावटे असतात। एका रावटीमध्ये 18 ते 20 माणसं आम्ही वारकरी ठेवीत असतो। अशा 40 रावटे आहेत, 40 रावट्या आम्ही दिल्या जातात। आमचे दररोज सकाळ संध्याकाळ
पंगत असते. म्हणजे आमच्याबरोबर जे चालणारे वारकरी आहेत त्यांना कुठं जेवणाकरता कुठं जाण्याची गरज नाही. आमच्या सकाळचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण, सकाळी चहापाणी, संध्याकाळी चहापाणी या आमच्या ट्रस्टमार्फत ही सोय केली जाते. आणि असा आनंदात हा चालू असलेला पालखी सोहळा. त्यामध्ये आमचे सचिव मोहनराव जाधव आहेत, उपाध्यक्ष जाधव साहेब आहेत, आमचे विश्वस्त हरिभक्तीपरायण डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर हे विश्वस्त आहेत आणि बनाजी महाराज एक विश्वस्त आहेत. असे 6 विश्वस्ताच्या माध्यमातून हा आमचा दिंडी सोहळा चालतो. या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून आम्ही पंढरपूर क्षेत्रामध्ये 11 गुंठे जागा घेऊन गेल्या 20-25 वर्षापूर्वी 11 गुंठे जागा घेतली. त्या जागेवर वारकऱ्यांच्या सहभागातून 100x50 पत्र्याचं शेड करून 6-7 रूम बांधलेले आहेत. आम्ही तिथं आमचे वारकरी गेल्यानंतर 3-4 दिवस आमच्या वारकऱ्यांची कुठलीही गैरसोय होत नाही. किती पाऊस आला, पाणी आलं तरी आमचे वारकरी निवाऱ्याला राहू शकतात, त्यांची व्यवस्था होऊ शकते. अशी व्यवस्था ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे. आणि हा सोहळा चालत असताना यावर्षी मागच्या वर्षापासून शासनानंही बरीचशी मदत या पालखी सोहळ्याकरता दिली आहेत. वास्तविक अजूनही सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला जशी माऊलीबरोबर तुकोबरायांबरोबर जसा जेवढी सुविधा आहे ती सुविधा तशी सुविधा अजून नाही, पण गेल्या वर्षापासून चांगली सुविधा आहे. टॉयलेट आहेत, लाईटची व्यवस्था केली जाते, वॉटरप्रूफ मंडप दिला जातो. पण अजून एक आम्हाला थोडीशी खंत आहे. जो आम्हाला निधी आपल्या सोहळ्याला जो निधी दिला तो नाशिक जिल्ह्यापर्यंतच त्याची पूर्तता झाली. पण आपला हा सोहळा 3 जिल्ह्यातून जात असतो, नाशिक जिल्हा, नगर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा. तर नाशिक जिल्ह्यापर्यंत जोपर्यंत नाशिक जिल्ह्याची हद्द होती तोपर्यंत चांगली व्यवस्था झाली. पण तिथून पुढं नगर जिल्हा लागला आणि सर्वात जास्त मुक्काम हे नगर जिल्ह्यात आहे. त्या नगर जिल्ह्यालाही सुद्धा आमच्या पालखी सोहळ्याला नगर जिल्ह्यात आल्यानंतर सुविधा द्यावी शासनाने ही एक विनंती करतो. पुढे सोलापूर जिल्हा आहे, सोलापूर जिल्ह्यातही ती व्यवस्था मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा चाललेला सोहळा हा वास्तविक जे 7 सोहळे पंढरपूरमध्ये मानाचे आहेत, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम हे 7 सोहळे आहेत. त्यामध्ये 4 नंबरला हा पालखी सोहळा वाखरीपासून पंढरपूरमध्ये प्रवेश करताना 4था नंबर आहे. म्हणून हा मानाचा सोहळा आहे. आणि या मानाच्या सोहळ्याकरता शासनानं काही अजून ज्या सुविधा अपूर्ण आहेत त्या पूर्ण सुविधा तुकोबरायांसारख्या, ज्ञानोबरायांसारख्या सुविधा याहीच पालखी सोहळ्याला द्याव्या ही विनंती करतो. आज आमच्या विश्वस्त मंडळ आमच्याबरोबर आहे. ते विश्वस्त मंडळ कार्यरत म्हणजे चांगलं कार्य करत आहे. मागच्या वर्षी आमचे निलेश गाडवे अध्यक्ष होते, यावर्षी अध्यक्ष आमच्या कांचनताई जगताप आहेत. त्याही शासनाकडून काही मदतीकरता काही हे करण्याकरता धावपळ करतात. सोहळ्यामध्ये बी अनेक प्रकारच्या अडचणी येतात, त्या अडचणीला सामोरं जाण्याकरता त्यांची धावपळ असते. त्यांच्याही माध्यमातून हा पालखी सोहळा व्यवस्थेच्या बाबतीत आमचं विश्वस्त मंडळ कार्यरत आहे. त्यांना सहकार्य आमचे मानकरी असतील, सर्व वारकरी असतील हे त्यांना सहकार्य करतात आणि या सहकार्यातून हा पालखी सोहळा चाललेला आहे. आणि आज आम्ही सांगून गेलो की नगर मुक्कामी आलो आहोत. अजून आमचा 14-15 दिवसाचा प्रवास बाकी आहे आणि तो निश्चित निवृत्तीनाथ महाराज सुखरूप पार पाडतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सद्गुरू निवृत्तीनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. आज आमच्या सोहळ्यामध्ये आमची 27 नंबरची दिंडी, 27 दिंडी नंबरचे चालक आमचे परमस्नेह वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रामनाथ महाराज शिलापूरकर यांना सकाळी 4 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचं निधन झालं. तेही दुःख आमच्या सर्व पालखी सोहळ्याला आहे. मी सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करेल की त्या बाबांना नक्कीच, आणि वास्तविक त्यांना सद्गुरू निवृत्तीनाथांना जवळ केलेलंच आहे. कारण त्यांनी जो देह ठेवला तो सद्गुरू निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीच्या दिवशी देह ठेवला आहे. निश्चितच ते निवृत्तीनाथांच्या चरणी लीन झाले यात काही शंका नाही. पण पुनश्च एकदा मी निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना केली त्यांना आपल्या चरणाजवळ जागा द्यावी आणि त्यांचं आपलंसं करून घ्यावं ही सद्गुरूनाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. संपदा सोहळा न आवडे मनाला, लागला टकाला पंढरीचा या न्यायाने आज 15 दिवसापासून क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा सुरू झाला आणि सर्व आमच्या वैकुंठवासी गंगाधर महाराज डावरे दिंडी समाज ट्रस्ट यांचा सोहळा सुरू झाला. आज या ठिकाणी अहमदनगर या ठिकाणी आम्ही येऊन विसावलेलो आहोत. या
सद्गुरू वैकुंठवासी गंगाधर महाराज डावरे दिंडी समाज ट्रस्ट या ट्रस्टमार्फत आमच्या नाशिक परिसरातील हजारो लोक या पालखी सोहळ्यामध्ये समाविष्ट होतात. या डावरे महाराज दिंडी समाजाचं वैशिष्ट्य म्हणजे या पालखी सोहळ्यातील मानाच्या दिंडीमधील त्यांचा अग्रक्रमांक आहे. त्यांनी पूर्वीपासूनच ज्या पूर्वजांनी हा पालखी सोहळा सुरू केला त्यामध्ये वैकुंठवासी शिवराम बाबा कोणांबेकर होते, त्यानंतर पुंडलिक बाबा डावरे, त्यानंतर गंगाधर महाराज डावरे, त्यानंतर पंढरी बाबा डावरे आणि आज आमच्याबरोबर हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज डावरे हे आमच्या दिंडीचं नेतृत्व करीत आहे. तसेच त्यांचे चिरंजीव आज कीर्तनकार आहे हरिभक्तीपरायण दीपक महाराज डावरे. अशा 7 पिढ्यांचा त्यांचा हा प्रवास चालू आहे. मी माझ्या वयाच्या 13-14 वर्षापासून हरिभक्तीपरायण गंगाधर बाबा डावरे यांच्याबरोबर माझ्या काही वाऱ्या झाल्या. त्यानंतर पंढरी बाबा डावरे यांच्या सुरुवातीपासून तर त्यांच्या वारीच्या पूर्ण काळापर्यंत मी वारी केली. आता हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज डावरे यांच्याबरोबर वारी करत आहे. ज्या सुरुवातीपासून पूर्वीच्या काळी या अतिशय खडतर प्रवास होता. प्रवासासाठी दररोज सकाळी निघाल्यानंतर ज्या पालखी तळावर पोहोचण्यासाठी किमान 9, 10, 11 असे वेळ होत होता. समाज कमी होता, अनेक प्रकारचा त्रास होता. इथे आल्यानंतर स्थळावरती वेळ होत होता. परंतु आता काळाच्या ओघामध्ये सर्व सुविधा वाढलेल्या आहेत. आमचा दिंडी समाज ट्रस्ट केल्यानंतर सर्वांचं योगदान वाढलं. आम्ही ट्रस्ट केला. त्या ट्रस्टमध्ये हरिभक्तीपरायण पंढरीनाथ बाबा डावरे यांच्या अध्यक्षतेखाली आमच्या दिंडीचा विस्तार झाला आणि तेव्हापासून या वारीमध्ये आमच्या दिंडीमध्ये हजारो लोकांचं वास्तव्य झालं आणि त्याचं व्यवस्थापन आम्ही अनेक प्रकारच्या कमिट्या केल्या. त्यामध्ये आम्ही प्रत्येकाच्या योगदानामधून स्वतंत्रपणे आमची व्यवस्था सुरू केली. मग आम्हाला अनेक अन्नदाते भेटले. अन्नदात्यांनी 2 वेळेच्या पंक्ती घेतल्या, सकाळ, दुपार, संध्याकाळ. आणि आज हा आमचा इतका मोठा विस्तार वाढलेला आहे. त्या वारीचा आनंद आम्ही सर्वजण घेत आहोत. अनेक प्रकारच्या सुविधा झालेल्या आहेत. आमच्याबरोबर रावटी कामगारांचं एक पथक असतं, स्वयंपाकासाठी एक आचार्यांचं पथक असतं आणि आम्ही कुणाकडूनही आता काही घेण्याची गरज वाटत नाही. या सर्व आमच्या वारकऱ्यांना राहण्याची व्यवस्था करतो, जेवणाची व्यवस्था करतो. आम्हाला अनेक अन्नदाते भेटले, टँकरची सुविधा भेटली, लाईटची व्यवस्था झाली. आता कुठल्याही माळरानावर जरी आम्ही थांबलो तर कुठल्याच प्रकारची आम्हाला अडचण येत नाही. आणि हा सकाळपासून काकडा सुरू झाल्यापासून तर शेवटपर्यंत अतिशय जेवणाची व्यवस्था असली, राहण्याची व्यवस्था झाल्यामुळं भजनाचा आनंद घेता येतो. आणि हा आमचा दिंडी सोहळा अतिशय भव्य प्रमाणामध्ये वाढलेला आहे. सुंदर ते ध्यान उभी विठुरी, सुंदर ते ध्यान उभी विठुरी, सुंदर ते ध्यान उभी विठुरी, सुंदर
ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी जय हरी. मी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर गणपत गायके. मी गेली 18 वर्षापासून पायी वारी करतो आहे आणि हरिभक्त बाळकृष्ण महाराज डावरे यांच्या दिंडीमध्ये दिंडी क्रमांक 1मध्ये मी चालतो आणि हे भोजन व्यवस्था कमिटीवर मी आहे आणि इथली सर्व व्यवस्था मी बघतो भोजनाची. वारकऱ्यांना कसं कसं चांगलं भोजन देता येईल त्याची मी दक्षता घेतो असतो आणि चांगल्या प्रकारची जेवण द्यायची मी हे करत असतो. आणि आमच्याबरोबर पाण्याचा टँकर आहे, ते पण पाणी चांगलं स्वच्छ पाणी पुरवता त्याच्याकडे पण आम्ही लक्ष देतो. आणि मी जे रथ सजावटीचं ते पण काम बघतो, त्याचं पण काम मी बघत असतो. आणि सर्व वारकऱ्यांचं काय लागतं काय नाही ते पण आम्ही सर्व माझी टीम माझ्याबरोबर माझे मित्रपरिवार आहे ते पण आम्ही बघत असतो. आमच्याबरोबर 2 आचार्य असतात आणि 10 महिला काम करतात. सर्व काम करता म्हणजे ते सर्व मदतनीस म्हणून काम करतात. आणि आमच्याकडे दररोजच्या डेली भाजीपाला फ्रेश आणला जातो आणि चांगल्या प्रकारचं आणला जातो. तो सर्व समजा डांगर लागतं, आम्हाला कोथिंबीरी लागतं, मिरच्या लागतं, हे सर्व दररोज फ्रेश आणलं जातं. किराणा पण आम्हाला एकदम चांगला आणि उत्कृष्ट प्रतीचा आणला जातो आणि ते सर्व मी बघत असतो. आणि वाढण्याची व्यवस्था कशी असते, एक दिवस लेडीज वाढतात, एक दिवस जेंट्स वाढतात, अशी व्यवस्था केलेली असते आम्ही जेवणाची. आणि सगळं खेळीमेळीच्या वातावरणात चाललेलं असतं आमचं सर्व एकदम. हे आमचे टँकर चालक आहे आणि हे सर्व पाण्याची व्यवस्था बघता आणि चांगल्या उत्कृष्ट पद्धतीनं ते टँकर वगैरे भरून आणता आणि औषध वगैरे सर्व टाकता आणि ते 2 मिनटात माहिती देतात. माझं नाव कैलास वामन साबळे. हे माझं पहिलंच वर्ष आहे. टँकर भरणं झाल्यानंतर सर्व डॉक्टर लोक पावडर औषधं डिग्री लावल्याशिवाय टँकर काही सोडत नाही. सर्व हे 1000चे सर्व कुटुंब हे माझ्यावर जबाबदारी असल्यामुळं मी सर्व व्यवस्थित पाणी सर्व या दिंडींना पुरवतो. यदक्षरमणख्यातम आनंदमज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रे. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव अवतार धरुणी केले त्रैलोक्य पावन. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पायीदिंडी सोहळा. या पायीदिंडी सोहळ्यामध्ये आमचे रथामागं दिंडी क्रमांक 1 गंगाधर महाराज डावरे दिंडी समाज ट्रस्ट गेली बरेच जवळजवळ 150 वर्षापासूनची परंपरा या दिंडीची असून या दिंडीमध्ये नाशिक तालुका त्याचप्रमाणे सिन्नर तालुका या पंचक्रोशीतील दोन्ही तालुक्यातील पंचक्रोशीतील भजनी आणि इतर भोजनी बरेचसे या दिंडीबरोबर चालतात. चालत असताना ज्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज विसावतात ज्या गावामध्ये, आज या ठिकाणी नगरमध्ये विसावलेले, काल डोंगरगणमध्ये विसावलेले होते. पहाटे 3:30 पासून जवळजवळ 3 वाजेपासून या वाटचालीस सुरुवात होते आणि 3 वाजेपासून उठल्यानंतर पहिले शौचविधी वगैरे झाल्यानंतर आमचं पहाटे काकडा भजन असतं, तो 1 तास 1.5 तास. त्यानंतर 7:30 वाजता बरोबर विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांचं प्रस्थान होतं आणि त्यावेळेस 7:30 वाजता प्रस्थानाला निघाल्यानंतर पुन्हा पहाटे त्या ठिकाणी 7:30 नंतर काकडा भजन, संपूर्ण काकडा भजन. मग त्याच्यात पहिली मालिका, दुसरी मालिका आणि तिसरी मालिका या 3 मालिका. त्याच्यात नंतर देवाला प्रार्थनापर, आळवणीपर असे अभंग असतात. हे काकड्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी येतात आणि तो काकडा झाल्यानंतर पहिला विसावा जो नाश्त्याचा असतो, तो नाश्त्याचा विसावा झाला की पुन्हा पुढं योगिया भोपाळ्या वगैरे चालू होतात. त्या भोपाळ्या झाल्यानंतर दुपारचं जी काही न्याहारीचं ठिकाणी त्या न्याहारीच्या ठिकाणी थांबून आणि मग न्याहारी होते, त्या ठिकाणी जेवणं होतात सर्वांचे. जेवणं झाल्यानंतर पुन्हा दुपारच्या ज्या प्रवासाला लागतो
त्यावेळेस दुपारच्या प्रवासाला लागल्यानंतर ते दुपारी मग आंधळे पांगळे जे काही संतांचे जगद्गुरू तुकोबाराय, नाथ महाराज, माऊली ज्ञानोबाराय यांचे जे प्रकरण आहे त्या प्रकरणातील मुख्य म्हणजे एक आंधळा आणि पांगळे हे प्रकरण आहे, त्याच्यात मुक्का आणि बहिरा अशी अनेक प्रकरणे, मग त्याच्यात हे प्रकरण झाल्यानंतर नाट प्रकरणे जगद्गुरू तुकोबारायांचे जवळजवळ हे 62 अभंग नाट प्रकरणात आहे. आणि मग असे हे नाटाचे अभंग आणि हे नाटाचे अभंग झाल्यानंतर जो काही वेळ उरेल त्या वेळेमध्ये बाकी निवडक अभंग चालतात. आणि मग 4:30 वाजता बरोबर हरिपाठाचा टाईम होतो. त्या हरिपाठाचा विसावा होतो 4:30 वाजता 4 वाजता. मग हरिपाठाचा विसावा झाला की विसावानं पुढं चालू झालं की हरिपाठ असतो. हरिपाठामध्ये चालत असताना ज्यावेळेस पहिले काय 9 अभंग, नंतर 12-13 अभंग, असे 27 अभंग झाले की ज्ञानदेवाप्रमाण येतं. त्या ज्ञानदेवाप्रमाणाला जवळजवळ संपूर्ण दिंड्या त्या ठिकाणी थांबतात आणि उभे राहून ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ अशा प्रकारचा हे अभंग असा हा म्हणून आणि सर्व लोटांगण घालतात आणि लोटांगण घालून त्या ठिकाणी पुन्हा वाटचालीस सुरुवात करतात. आणि मग जे काही विसाव्याचा दिवस गाव असेल त्या विसाव्याला थांबतात. अशा प्रकारचं विसाव्याला थांबल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे 3 मानकरी आहे त्या 3 मानकऱ्यांपैकी कोणाचं त्या ठिकाणी त्या गावामध्ये जे कीर्तन असतं त्याचं चोपदार त्याचं दर्शन घेतात आणि बरोबर 7 वाजता ही कीर्तन सेवा चालू होत असते. एकदा 7 ते 8 हे कीर्तन झालं की पुन्हा जसे प्रत्येकाच्या जवळ आपल्या 50 ते 55 दिंड्या आहे. या दिंड्या प्रत्येक त्याच्या रावट्या आणि त्याच्या ठिकाणावर ही सर्व वारकरी जातात आणि त्या ठिकाणी विसावतात. अशा प्रकारचा हा संपूर्ण प्रवास दिवसभराचा ही नियमावली आमच्या या गंगाधर महाराज डावरे दिंडी समाज ट्रस्ट या रथामागे 1 नंबर आम्ही अशा प्रकारची ही नियमावली आहे. रामकृष्णारी. शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेवा पायी, शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेवा पायी, ब्रह्म तो सोपान मूळ माया मुक्ताई, ब्रह्म तो सोपान मूळ माया मुक्ताई, धन्य 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 निवृत्ती राया, धन्य 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 निवृत्ती राया, धन्य ज्ञानदेवा सोपान सकया, धन्य ज्ञानदेवा सोपान सकया, धन्य 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 निवृत्ती राया, धन्य 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 निवृत्ती राया. प्रत्यक्ष पैठणी भटा दाविली प्रतीक्षी, प्रत्यक्ष पैठणी भटा दाविली प्रतीक्षी, रेडियाच्या मुखी बोलविले शिरिष्टी, रेडियाच्या मुखी बोलविले शिरिष्टी, धन्य 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 निवृत्ती राया, धन्य 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 निवृत्ती राया. 1400 वर्षाचा तपशिरी रहिवासी, 1400 वर्षाचा तपशिरी रहिवासी, गर्व हारवया चालविले भिंतीशी, गर्व हारवया चालविले भिंतीशी, धन्य 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 निवृत्ती राया, धन्य 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 निवृत्ती राया, धन्य कानू पात्रा जयी झाली भाग्याची, धन्य कानू पात्रा जयी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची मनोनिया, भेटी झाली ज्ञानदेवाची मनोनिया, धन्य 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 निवृत्ती राया, धन्य 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 निवृत्ती राया, धन्य ज्ञानदेवा सोपान सकया,
धन्य ज्ञानदेवा सोपान सकया धन्य 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 निवृत्ती राया धन्य 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 निवृत्ती राया रामकृष्ण हरी. माझं नाव भिकाजी महादू गायकवाड, गाव माझं लवीत, तालुका जिल्हा नाशिक. आम्ही गेल्या 21 वर्षापासून ही पायदिंडी प्रस्थान करीत असतो. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत आज मजल दर मजल करीत मुक्काम आज आम्ही नगरमध्ये विसावलो आहोत. उद्या आमचं प्रस्थान इथून सकाळी जेवण केल्यानंतर होणार आहे. हे सर्व वारकरी, असंख्य वारकरी दादांच्या पालखीमध्ये आनंदात नाचत हरिनामाच्या गजरामध्ये पंढरपूरला प्रस्थान होतं. सकाळी 7:30ला पालखीचं प्रस्थान झालं की सर्व वारकरी आपली तयारी करून पंढरपूरच्या मार्गाला लागत असतात. आणि या आषाढी वारीच्या या पवित्र ठिकाणी आम्ही पांडुरंगाला हे साकडं टाकणार आहे. हे पांडुरंगा, या आमच्या राजकर्त्यांना सुबुद्धी दे, आमच्या बळीराजांच्या आत्महत्या थांबव, आमच्या जवानांना चांगल्या प्रकारचं सुख दे, त्यांना शहीद होऊ देऊ नको आणि या भारतामध्ये बंधुभावनेने वागू दे सर्वांना आणि सुख समृद्धीचे दिवस येऊ, ही आम्ही पांडुरंगाच्या विनंती करणार आहे. धन्यवाद. धन्य निवृत्ती देवा देवा धन्य धन्य निवृत्ती देवा. बोला. देवा धन्य धन्य निवृत्ती देवा देवा धन्य धन्य निवृत्ती देवा. काय महिमा हा वर्णावा, काय महिमा हा वर्णावा, शिवी अवतार धरून शिवे अवतार धरून. काय महिमा हा वर्णावा, काय महिमा हा वर्णावा, शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून. केले त्रैलोके पावन, केले त्रैलोके पावन, शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून. केले त्रैलोक पावन, केले त्रैलोक पावन, शिवे अवतार धरून शिव अवतार धरून. समाधी त्र्यंबक शिखरी, समाधी त्र्यंबक शिखरी, समाधी त्र्यंबक शिखरी, समाधी त्र्यंबक शिखरी. मागे शोभे ब्रह्मगिरी, मागे शोभे ब्रह्मगिरी, शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून. मागे शोभे ब्रह्मगिरी, मागे शोभे ब्रह्मगिरी, शिव अवतार धरून शिव अवतार धरून. निवृत्तीनाथाचे चरणी, निवृत्तीनाथाचे चरणी, निवृत्तीनाथाचे चरणी, निवृत्तीनाथाचे चरणी. शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून. शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शिवे अवतार धरून शिवे अवतार धरून.
केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन, शिवे अवतार धरून, शिवे अवतार धरून. केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन, पावन शिव अवतार धरून. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. 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 निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. धन्यवाद. माझे हरिले चित्त, हरिने माझे हरि चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, माझे हरिले चित्त, हरिने माझे इत भार गीत विसरले, भार गीत विसरले, आता कैसी जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, भार गीत विसरले, भार गीत विसरले, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. नवे बरा हालौकित, नवे बरा हालौकित, आता कैसी जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. नवे बरा हालौकित, त्या म्हणतील नवे बरा हालौकित, आता कैसी जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. पारखियाशी सांगती गोष्टी, पारखियाशी सांगती गोष्टी, पारखियाशी सांगती गोष्टी, पारखियाशी सांगती गोष्टी. घरची कुटी खाशील, घरची कुटी खाशील, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. घरची कुटी खाशील, घरची कुटी खाशील, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा. तू का म्हणे निवंत राये, तू का म्हणे निवंत राये, तू का म्हणे निवंत राये, तू का म्हणे निवंत राये.
पाये मांगे पायी लेते पाये मांगे पायी लेते पाये आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा मागे पायी येते पाये मागे पर तू न पाये आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा नवे बरा हालौकित नवे बरा हालौकित आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा रामकृष्ण हरी जगावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू गोकुळ माझे गाव आहे गावात माझे नाव माझे गाव आहे गावात माझे नाव राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू वसुदेव माझे पिता आहे देवकी माझी माता वसुदेव माझे पिता आहे देवकी माझी माता राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू हाय जाऊ जाऊ सार गोकुळ फिरून पाहू माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू देवकी माझी माता वसुदेव माझे पिता देवकी माझी माता राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू म्हणा म्हणा ना राधे आणि राधा लागली कृष्णाच्या नादा एक जनार्दनी राधा लागली कृष्णाच्या नादा जनार्दनी राधा लागली कृष्णाच्या नादा एक जनार्दनी राधा लागली कृष्णाच्या नादा राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू डोले माझी पाण्यावरी नावरे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे तुझ्या भेटण्याशी जीव भुकेला तुझ्या भेटण्याशी जीव भुकेला तुझ्या भेटण्याशी जीव भुकेला धीर नाही वाटे देवा माझ्या मनाला धीर नाही वाटे देवा माझ्या मनाला आता तरी देवा मला एक वेळा पावरे आता तरी देवा मला एक वेळा
पावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे तुझ्या चरणी वाये वाये चंद्रभागा तुझ्या चरणी वाये वाये चंद्रभागा कसा येऊ सांग देवा झालो मी अभागा कसा येऊ देवा सांग झालो मी अभागा येऊ मी कोण्या रीती गाव तुझे दूर रे येऊ मी कोण्या रीती गाव तुझे दूर रे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे प्रल्हाद कराड विष्णुशीय झाला प्रल्हाद कराड विष्णुशीय झाला सारायत प्रभू सारीला सारायत प्रभू सारीला आता तरी देवा मला रूप तुझे दावरे आता तरी देवा मला रूप तुझे दावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावरे सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेडा केला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेडा केला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेडा केला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेडा केला आषाढी कार्तिकी साधू संत होती गोळा 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 साधू संत होती गोळा तुझ्या दर्शनाला 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 सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामवेडा केला
तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला चंद्रभागे वाळवंटी वैष्णवांची झाली दाटी 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 वैष्णवांची झाली दाटी तुला भेटण्याला 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 सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला जनी म्हणे विठ्ठल सावळा जनी म्हणे विठ्ठल सावळा जनी म्हणे विठ्ठल सावळा जनी म्हणे विठ्ठल सावळा वेड लाविले त्यांना साऱ्या जगाला वेड लाविले त्यांना साऱ्या जगाला वेड लाविले साऱ्या जगाला वेड लाविले साऱ्या जगाला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेडा केला गौरीशंकर गायकवाड राहणार लवित बाजगिरा गोंगडीवाल्या काना कुठे लपला गोंगडीवाल्या काना कुठे लपला ठाई ठाई पाहून माझा जीव दमला ठाई ठाई पाहून माझा जीव दमला ठाई ठाई पाहून माझा जीव दमला गोंगडीवाल्या काना कुठे लपला गोंगडीवाल्या काना कुठे लपला ठाई ठाई पाहून माझा जीव दमला ठाई ठाई पाहून माझा जीव दमला रानात गेलो गावात आलो रानात गेलो गावात आलो मंदिरात गेलो ते नाही दिसला मंदिरात गेलो ते नाही दिसला ठाई ठाई पाहून माझा जीव दमला ठाई ठाई पाहून माझा जीव दम मथुरेसी गेलो द्वारकेसी आलो मथुरेसी गेलो द्वारकेसी आलो वाळवंटी गेलो ते नाही दिसला वाळवंटी गेलो ते नाही दिसला ठाई ठाई पाहून माझा जीव दमला ठाई ठाई पाहून माझा एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने हृदयाच्या मंदिरात हरी बसला हृदयाच्या मंदिरात हरी बसला ठाई ठाई पाहून माझा जीव दमला
मला. मी बाळासाहेब गुले, राहणार मावडी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मला वारीच्या संबंधाने एकच बोलावं वाटतं की वारीची सामाजिक गरज काय आहे. तर सामाजिकदृष्ट्या वारी खूप महत्त्वाची आहे. माझा पहिलाच अनुभव आहे हा, पण वारीतलं वातावरण पाहून मला भारावल्यासारखं होतं आहे. कारण राजकारण्यांनी जे चालवलं आहे त्याच्यावरती फक्त आपला देश टिकला पाहिजे, समाज टिकला पाहिजे, आपला धर्म टिकला पाहिजे, आपला देव टिकला पाहिजे. आणि याच्यात सर्वात मोठी ताकद आहे वारकरी संप्रदायात. एवढा समाज आणि एवढी पब्लिक पाहिल्यानंतर माणसाला असं वेगळंच वाटतं आहे काहीतरी, का आपण वेगळ्याच याच्यात आलो आहे. आणि माझा पहिलाच अनुभव आहे आणि याच्यात असं मला खूप विशेष होताना वाटतं आहे का उच्च नीच, लहान मोठे हा कोणताही भेदभाव नाही आहे. आणि आज या वारीची गरज सामाजिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. सामाजिक एकोपा टिकवण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायात आहे, हेच मला सांगू वाटते फक्त बस. माझे नाव विष्णू मुरलीधर वाजे, राहणार पांडुर्ली, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. मी पहिले शासनाचे आभार मानतो. हा वारकरी संप्रदाय फार मोठा आहे. वारकरी संप्रदायाचा इथून मागे जी अवस्था होती ती शासनाने दूर केली, त्यांचे आभार मानतो. म्हणजे कोणते प्रत्येक ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था केली, हे मी शासनाचे आभार मानतो. दुसरं आमचं आहे, एक संस्था शिर्डीची असताना त्यांना रस्ते दिले जात्या, तसे आम्हाला त्र्यंबकपासून इथपर्यंत या वारकरी संप्रदायाकरता एक रस्तासुद्धा दिला पाहिजे त्यांनी. आणि ज्या ज्या ठिकाणी ही पालखी मुक्कामी राहते त्या पालखीच्या ठिकाणी आज जसे तुम्ही शेड बांधतात आणि काढून नेतात, त्यापेक्षा कायमस्वरूपी शेड त्या मुक्कामाच्या ठिकाणी द्यावा. आणि आजची परिस्थिती अशी आहे, ज्या ठिकाणी आज मुक्कामी आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी एक जागा मिळू शकत नाही. आज या दिंडीमध्ये या सोहळ्यामध्ये लाखो लोक आहे, पण ज्या ठिकाणी आज इथं उतरलेले पण इथं डासांचं प्रमाण भरपूर राहतं. त्यावेळेस या शासनाने अगोदर ज्या ठिकाणी उतरणार आहे त्या ठिकाणी कीटकनाशक फवारणी करावी. काय जसे आम्ही म्हणतो टॉयलेट बांधले म्हणजे आणले फिरवले, तसं लोकांना आज दमून खपून येतात. आणि त्यावेळेस या ठिकाणी आल्यानंतर तो एक थकलेला राहतो, आजार प्रमाणाचं प्रमाण वाढतं, ताप येतो, कोणाला काय येतो, हे कशामुळं? जंतूमुळे, ह्या डासांमुळं. तर अगोदर ज्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी पहिली कीटकनाशक फवारणी करावं ही माझी विनंती आहे. आणि शासनाने हे जे आहे ठिकठिकाणी ज्या ठिकाणी मुक्काम राहतो त्या ठिकाणी शेड बांधण्यात येतो मोठाले. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. दर बाईक आळंदी गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. काय वानू हा सुख सोहळा, काय वानू हा सुख सोहळा. इमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, इमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव. हुनी देव करी ताटी, स्वर्गाहुनी देव करी ताटी. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. नामा म्हणे तू देवा चला तया ठाया, नामा म्हणे देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावाया कल्पावरी, विश्रांती घ्यावाया कल्पावरी. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. काय वानू हा सुख सोहळा, काय वानू हा सुख सोहळा. विठ्ठलाची मूर्ती आणा मला, येताना दादा पंढरीला. मला काही नाही हवं माझ्या संसाराला, माझ्या संसाराला. विठ्ठलाची मूर्ती आणा मला,
पंढरीला मला काही नाही हवं माझ्या संसाराला माझ्या संसाराला साडी चोळी घेशी 4 महिन्यात फाटून जाशी साडी चोळी घेशी 4 महिन्यात फाटून जाशी आठवण त्या मूर्तीची आठवण त्या विठ्ठलाची राहीन जन्मभरी माझ्या संसाराला माझ्या संसाराला राहीन जन्मभरी माझ्या संसाराला माझ्या संसाराला विठ्ठलाची मूर्ती आणा मला येताना दादा पंढरीला मला काही नाही हवं माझ्या संसाराला माझ्या संसाराला गाय म्हशी घेशी 8 महिन्यात आटून जाशी गाय म्हशी घेशी 8 महिन्यात आटून जाशी आठवण त्या मूर्तीची आठवण त्या विठ्ठलाची राहीन जन्मभरी माझ्या संसाराला माझ्या संसाराला राहीन जन्मभरी माझ्या संसाराला माझ्या संसाराला विठ्ठलाची मूर्ती आणा मला येताना दादा पंढरीला मला काही नाही हवं माझ्या संसाराला माझ्या संसाराला बहीण बोले भावा माझी विनंती ऐकून घ्यावा बहीण बोले भावा माझी विनंती ऐकून घ्यावा आठवण त्या मूर्तीची आठवण त्या विठ्ठलाची राहीन जन्मभरी माझ्या संसाराला माझ्या संसाराला विठ्ठलाची मूर्ती आणा मला येताना दादा पंढरीला मला काही नाही हवं माझ्या संसाराला माझ्या संसाराला माझ्या संसाराला धन्यवाद गवळण छोटीशी म्हणते मी राधे तुला पुसत घोंगडीवाला ग राधे तुला पुसत घोंगडीवाला ग मागून म्हणा राधे तुला पुसत घोंगडीवाला ग राधे तुला पुसत कांबळीवाला ग रात्री माझ्या मंदिरी आला निरोप सांगून गेला ग रात्री माझ्या मंदिरी आला निरोप सांगून गेला ग राधे तुला पुसत घोंगडीवाला 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 ग जमविनी पोर यमुनेच्या तीरी वाटीत गोपाल काला ग जमवणी पोर यमुनेच्या तीरी वाटीत गोपाल काला ग राधे तुला पुसत घोंगडीवाला ग राधे तुला पुसत घोंगडीवाला ग जने तुला पुसत घोंगडीवाला ग राधे तुला पुसत घोंगडीवाला ग घोंगडीवाला का कांबळीवाला घोंगडीवाला का कांबळीवाला राधे तुला पुसत घोंगडीवाला ग राधे तुला पुसत कांबळीवाला ग जनी मने विठुआला गळ्यात वैजंती माळा ग जनी मने विठुआला गळ्यात
माळा ग राधे तुला पुसत गोंगडीवाला ग राधे तुला पुसत गोंगडीवाला ग गोंगडीवाला का कांबळीवाला गोंगडीवाला का कांबळीवाला राधे तुला पुसत गोंगडीवाला ग राधे तुला पुसत कांबळीवाला ग. त्याला आनंद मिळावा आणि आपल्या संसारातून निवृत्त होऊन वाटेने परमेश्वराचा आनंद घेत जावा म्हणून त्या आनंदासाठी सर्व वारकरी वारीमध्ये पायी दिंडी चालतात. सगळ्यांना त्याचा आनंद भेटतो आणि आपल्या पुढच्या पिढीला याचं प्रोत्साहन भेटावं याच्यासाठी आपण सर्व वारकरी वारी करतो आणि या वारीतून जो आनंद भेटतो तो संसारात राहून आपल्याला भेटत नाही. याच्यासाठी तुकाराम महाराजांनी एक अभंगाचा पुरावा दिलेला आहे. आपुलिया हिता आसे जो जागता आपुलिया हिता आसे जो जागता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हारिक वाटे देवा तयाचा हारिक वाटे देवा तयाचा हारिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही तरी माझ्या दैवा पार नाही परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक. जय हरी. माझं नाव इंदुबाई तुकाराम गाडवे. मी ह्या दिंडीत पहिल्यांदा आले आहे. मला खूप आनंद भेटतो. माझा मुलगा निलेश तुकाराम गाडवे ते गेल्या वर्षी अध्यक्ष होते. ह्या वारीत येऊन मला खूप आनंद आहे. खूप आनंद झाला आहे. मी पहिल्यांदा आले आहे. माझे पाय काही दुखती नाही काही नाही एकदम आनंदात मी वारी करत आहे. माझा मुलगा अध्यक्ष गेल्या वर्षी होता निवृत्तीनाथाचे अध्यक्ष. आता अध्यक्ष नाही तरी त्यांचे कार्य चालू आहे. टॉयलेट सगळे काही सुविधा त्यांनी दिलेल्या आहे आणि इथून मागं पण देत होते इथून पुढं पण देणारच आहे. असं काही नाही का अध्यक्ष नाही म्हणून असं काही नाही. सगळे ते काम करत आहे. त्यांना एकच शिकवण आहे वारकऱ्यांची सेवा हीच त्यांची शिकवण आहे मोठी सेवा आहे.